तर नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग. तर तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं नाही, आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय, पहिला आम्ही डॉक्टरकडे जाणार आहे. सर्वात पहिला आम्ही चाललोय सारंगचं दाताचं करायला. त्याच्यानंतर आम्ही जाणार माझ्या हाताचा एक्सरे काढण्यासाठी. बघा आपण इथून त्याचे पुढचे व्हिडिओ आम्ही टाकूच. व्लॉग नक्की बघा, खूप मोठा व्लॉग होणार आहे हा. ब्लॉग मध्ये आज समजेल माझं हाडू जुळलंय का नाही, दात बसवलाय का नाही, सगळं समजेल आज. तर ब्लॉग मध्ये त्याच्यासाठी ब्लॉग पूर्णपणे बघा, खूप मोठा ब्लॉग होणार आहे आणि 100% सगळ्यांनी बघा. चला, बाय बाय. एवढं छान वाटते ना, वारा वगैरे एवढं चाललं आता सकाळी थंडगार वाटतं एकदम. रोडला गाड्या पण कमी आहे. मस्त वाटते है ना. पावसाळ्यात पण आपण असं फिरायला जाऊ, लय एन्जॉय करू. लुनानगर चौकामध्ये आता चाललं, 5-10 मिनिटात पोहोचेल हॉस्पिटल आहे ना. तर पोहोचलोय आता आम्ही हॉस्पिटलमध्ये. समोरच्या गेटने गेलो होतो, ते गेट बंद होतं. आता इथनं आलोय मेन गेटनी. हॉस्पिटल खाली खाली आहे ना. पोहोचलोय आता. आताशी 7 वाजले सकाळचे. आम्ही बरोबर 7 वाजले. लय लवकर उठले, डोळे दुखायला लागलेत. 5 वाजता उठले बरोबर. 5 वाजता उठून परत झोपलो. 5:30चा अलार्म लावला. परत अर्ध्या तासाने परत उठलो. तेव्हापासून आवरून आता बरोबर करेक्ट 7 वाजता इथं पोहोचलोय आम्ही, आहे ना बाबडे. बघू आता पुढं आतमध्ये किती गर्दी आहे, काय आहे. कधी काढलेले नंबर येतोय, बसवायचे आहेत आत. ट्रीटमेंटचं चेक करायचं, काय बोलतात ते आता बघू व्हिडिओ मध्ये पुढं, आहे ना. नंबर लावायचे अजून, जाऊन आम्हाला नंबर लावायचे अजून. बघू ना आता किती नंबर आहे काय माहिती. तर मित्रांनो आता मांदलीच्या दात काढलेला आहे समोरचा, आणि माझ्या पण दातामध्ये सिमेंट भरलेलं आहे. दात बसवलं नाही, सिमेंट भरलंय. दात काढलंय म्हणजे तर मला पण आहे ना सिमेंट भरले, पण भरतच काम झालंय उलट माझं इथे. दात काढायला, दात बसवायला मला 4 महिने बोलवले. परत पुढच्या हप्त्यामध्ये दुसरं सिमेंट भरायचे दातामध्ये. बघू आता घरी गेल्यावरती. तर तुम्ही बघू शकता इथे पोहेचा एवढा पसारा झालाय. कढई आमची खूप छोटी आहे, ज्यामध्ये पोहे बसतच नव्हते, म्हणून मी थोडे 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 पोहे केले. तर मी बनवते आता पोहे, मी तुम्हाला दाखवते. आजूबाजूचा पसारा सगळा इग्नोर करा, कारण कढई आमची खूप छोटी आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये एवढे पोहे बसत नाहीये, म्हणून मी कर. आणि मला हेल्प करायची सोडून सारंग दाखवते मी तुम्हाला. ते बघा सारंग मला हेल्प करायचं सोडून इथं आणि मला बसलाय, आणि ऑलरेडी लिंबू बिंबू सगळं कापून वगैरे घेऊन आला. मला भूक लागली ना. भूक लागली तर त्याला इतकं तरी समजतंय का मला हात दुखतोय, मला करता येत नाही. हेल्प नाही करून आलो तुला, हेल्प करून आलो मी घरात. सांगते त्याने मला काहीच हेल्प नाही केली. काय केली असं खोटं नाही बोलायचं. काय केली त्याने, रुसला चिडला. बघू ना केली. तर आता पोहे बनवती म्हणाली. आता आधी स्माइली कशी दिसतीये, दात काढलाय आता. दात काढला आता, काढून टाकला दात. डॉक्टर म्हणले की सिमेंट भरले आता दातात. डॉक्टर मला म्हणले की माझा हा दुधाचा दात होता. सुंदर दिसतो. हा आता हे मस्त पॉलिश करतो.